रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। काय भक्तीच्या त्या वाटा मजलावा व्यासुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तो सागर। काय भक्तीच्या त्या वाटा मजलावा व्यासुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा। काय भक्तीच्या त्या वाटा मजलावा व्यासुभटा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम कायम जीवानी मनील संतासी रंजवो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा आत्मरूप गणेशु केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे दयांचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वताधवे जिव्हे सिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते बारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाताकडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय किवसोनी ठाय तेवढे भाग्य होय उन्मेकासी ते नमस्कारुनी आता मनोजवं ऋततुल्य वेदं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल विठ्ठल शरण शरण जी हनुमंता तुझा लो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा व्यासभटा प्रस्तुत कीर्तन रूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून
अभंगामध्ये महाराज हनुमंतरायाला शरणागती करतात आणि भक्तीच्या वाटा विचारतात. विठ्ठल विठ्ठल सालाबाद प्रमाणे आपला चाललेला अखंड हरिनाम सप्ताह, हनुमंतरायाची जयंती तो उत्सव, त्या निमित्ताने चांगल्या प्रमाणामध्ये आपला हा हरिनाम सप्ताह चाललेला आहे. हा तर सालाबाद प्रमाणे आहेच, परंतु यावर्षी विशेष म्हणजे आपल्या गावामध्ये तुकाराम महाराज येणार आहेत. विठ्ठल हरिभक्तीपरायण ज्यांना छोटी माऊली असं म्हणतात, तर त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये एक सप्ताह केला, तोही मोठ्या प्रमाणात केला. नंतर तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्ताने भंडारा डोंगराच्या पायथ्याशी तोही भव्य आणि दिव्य असा झाला. नंतर सिद्ध टेकला झाला आणि चौथा सप्ताह हा नगर जिल्ह्याच्या वतीने आपल्या गावामध्ये होणार आहे. तुकाराम महाराजांचा हा असणारा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, याला आगळं वेगळं असं महत्व आहे. आणि हे पाहण्याकरता आपण सगळे जिवंत आहोत, हे सगळे आपल्याचं भाग्य आहे. विठ्ठल म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. त्याप्रमाणे वैकुंठामध्ये असणारा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, त्यावेळेस ते वैकुंठात राहणार नाहीत, तर ते अकोळनेरला येणार आहेत. विठ्ठल तसं तर प्रत्येक कीर्तनामध्ये देव असतो. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयारव, मद्भक्ता यत्र यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारदामि उभा तेथे माझे भक्त गाची जेथे. ज्या मानाची आपली साधना असेल त्या मानाचं कीर्तनामध्ये देव येत असतो महाराज. म्हणून आगळा आणि वेगळा आणि नेमकं आपला अकोळनेरच का निवडलं हे सुद्धा आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे महाराज. नगर जिल्ह्याचा हा सप्ताह आहे, अनेक गाव आहेत ना महाराज, मग अकोळनेरच का निवडलं तर अकोळनेर ही संतांची भूमी आहे. विठ्ठल अकोळनेरचे लोक सगळे कसे आहेत तर प्रेमळ आहेत, त्यांना संतांची जाण आहे. तसा आपला नगर जिल्हाच श्रेष्ठ आहे. त्याही पैकी अकोळनेरला दासगुरु महाराज होऊन गेले. नंतर स्वामी महाराजांचं परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु आनंदाश्रम स्वामी महाराजांचं बाळपण इथं गेलं. विठ्ठल आणि अकोळनेर गाव म्हणजे ऐतिहासिक गाव आहे असं असणारं हे गाव. आणि या गावामध्ये तुकाराम महाराजांचा मोठ्या प्रमाणामध्ये सप्ताह होत आहे. या सगळ्यांचं भाग्य आपलं आहे. म्हणून सगळ्याने कायेने वाचेने मनाने आणि जास्तीत जास्त लोकांनी गाथा पारायणाला बसावं, कारण हा सोहळा पुन्हा होणार नाही. विठ्ठल विठ्ठल असो आपला सालाबाद प्रमाणे चालला हा अखंड हरिनाम सप्ताह, हनुमंतरायाची जयंती. आणि माझ्याकडे हे सेवा येऊनही जवळजवळ मला वाटतं 23 वर्ष झाले. 23 वर्षापासून न चुकता दरवर्षी या ठिकाणी आणि हनुमंतराय सेवेला बोलवतात. सुरुवातीला तर 2 दिवस सेवा व्हायची, काही वेळेस 3 सेवा व्हायच्या. आता हे आणि सर्वांचं प्रेम असल्यामुळे जवळजवळ 5-6 महिने आधीच तारीख घेतली जाते. आणि मग कोणता दिवस तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे सगळे लोक प्रेम करतात. जसं स्वामीवर प्रेम करतात तसे सगळे लोक माझ्यावर प्रेम करतात. विठ्ठल सगळ्यांचं हे प्रेम असंच राहावं, आपलंही प्रेम सर्वावर असावं. हनुमंतरायाची ही असणारी सेवा. तुकाराम महाराज हनुमंतरायाला शरणागती करतात. शरण कोणी जावं आणि कोणाला जावं. जीव जर जडाला शरण गेला
जीवाने जडाला शरण जाऊ नये. जीव हा चेतन आहे आणि जड म्हणजे दगड आहे. दगडाला जर जीव शरण गेला तर काय फायदा होणार आहे महाराज? काही फायदा होणार नाही. म्हणून जीवाने शरण जडाला जाऊ नये. जीव जर जीवाला शरण गेला तर त्याच्यामध्ये काही फायदा होणार नाही. कारण का? एक जीव दुःखी आहे आणि त्या दुःखी जीवाला दुसरा जीव जर शरण आला तर त्याचं दुःख जाणार नाही. ना तरी सरोवर हटले राणी दुःखिया दुःखी थाटातच जाणार. पाहता काय नसतं. जरा माईक जरा लांब जा. सोर कळायला पाहिजे. लांब राहील. विठ्ठल विठ्ठल ना तरी सरोवर हटले राणी दुःखिया दुःखी भेटले का वांझ फुली फुलले झाड तैसे. राणी दुःखिया दुःखी भेटले. एक दुःखी आहे. त्या दुःखी माणसाला दुसरा जर दुःखी भेटला तर दुःखच ना महाराज. दुसरं काय आहे? म्हणून जीवाने जडाला शरण जाऊ नये. जीवाने जीवाला शरण जाऊ नये. कारण दोन्हीही जीव काय आहे? दुःखी आहे. मग जीवाने कोणाला शरण जावं? तर देवाला शरण जावं. म्हणूनी शरण जावे म्हणूनी तुकाराम महाराज सांगतात देवाला शरण जावं. कशा करता? म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. शरण जाणं म्हणजे नेमकं काय? आपण म्हणतो शरणागत जावं म्हणून व्हावे शरणागत. शरण जावं म्हणजे काय आहे? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भगवान सांगतात, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारतम तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. तया अहं वाचा चित्तांग निवोनिया शरणैः मोहोदधिकागांगरे गाले जैसे. अहंकाराची शरणागती. अहं वाचा महाराज सांगतात तया अहं वाचा चित्तांग. 4 प्रकारची शरणागती सांगितलेली आहे. अहम म्हणजे अहंकाराची शरणागती. म्हणजे काय होतं? आपला जो अहंकार आहे तो अहंकार जाता जात नाही. आपला अहंकारच देवाला अर्पण करायचा. जे अहंकारो वातांगे आम्ही हरीचे भूषावया लागे. जे लोभिये कशी जगी माझे निरोधे. म्हणून अहंकार देवाला अर्पण करायचा म्हणजे आम्ही देवाचे आहोत असं म्हणायचं. म्हणून महाराज सांगतात अहम वाचा. वाचेने देवाला शरणागती करायची म्हणजे काय करायचं? तुकाराम महाराज सांगतात समर्पिली वाणी पांडुरंगी घेते. पांडुरंगी घेते पांडुरंगी पांडुरंगी
उभेला शंकरी पुढं उभेला शंकरी समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी पूजा होती मुक्ता फळे तस ओवी या मंगळी आपली वाणी ज्याप्रमाणे आपला अहंकार देवाला आपण अर्पण करतो त्याप्रमाणे आपली वाणी देवाला अर्पण करायची म्हणजे काय देवा बिन काही आता बोलण्याची नाही देवाविषयीच बोलायचं देवाचंच बोलायचं देवाचं नामचिंतन करायचं वाणीने दुसरं काही प्रपंचाविषयी बोलायचं नाही तुकाराम महाराज सांगतात प्रपंचाविषयी माझ्याजवळ काही बोलू नका आणि मी पण बोलत नाही बरं आमचं मात्र तसं नाही आम्ही परमार्थात जरी गेलो तरी प्रपंचातच बोलत असतो पंढरपूरला दिंडीला जरी आम्ही गेलो तरी सुद्धा बरेच सगळे लोक दिंडी चालत नाहीत महाराज काही मागे राहतात आणि काय करतात काही पुढे जातात पुढे जे जाणारे आहेत त्यांना आम्ही म्हणत असतो पापाचे कळप कळती पुढे पुढे जाऊन काय करतात हे काय म्हणजे भागवतातला विषय सांगतात ज्ञानेश्वरीतला चिंतन करतात का गाथेतलं काही नाही प्रपंचाविषयी बोलत असतात म्हणजे आपला स्वभाव असा आहे आपण कुठेही जरी गेलो तरी प्रपंचाविषयी बोलत असतो तुकाराम महाराज सांगतात देवाला वाणी समर्पण केली म्हणजे आता देवा वाचून काही बोलायचं नाही समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी ही वाणीची शरणागती आहे अहंकाराची शरणागती ती आहे की आम्ही हरीची आहोत आपण कोणाचा तरी अहंकार धारण करत असतो सत्य शेवटी देहाचा मी देह आहे हा अहंकार धारण करत असतो तो देवाला अर्पण करायचा अहम वाचा चित्त चित्त देवाला समर्पण करायचं म्हणजे काय सतत भगवंताचं चिंतन करायचं आपलं चिंतन प्रपंचाचं चालतं महाराज जास्त लहानपणी फार चिंतन नाही सांगतात गुरुवर्य साखरे महाराज सांगायचे की लहानपणी जी तेज शक्ती असते ती तेज शक्ती पायामध्ये असते त्यामुळे लहान मुलगा किती जरी चालला तरी त्याचं पाय दुखत नाही बघ सारखे ते फिरत असतात याचा अर्थ दुखतच नाही असं नाही कमी दुखतात म्हणून आपली तेज शक्ती ही लहानपणी पायामध्ये असते तरुणपणे पोटामध्ये असते ती किती घाललं तरी पुसतं बरं काय तरुणपणे आणि म्हातारपणी तेज शक्ती जी असते ती डोक्यामध्ये असते बरं म्हणून म्हातारे माणसं विचार जास्त करतात जास्त करू दे आपण चांगलं करत नाही हे महत्वाची गोष्ट आहे मग विचार करायचा आपण देवाविषयी विचार करायचा चिंतन करायचं देवाचं चित्तचे चिंतन कल्पनेची धाव जो जो वाढे आव संसारी का महाराज सांगतात तैसे चित्ताचे चैतन्य धारे जेथ यातायात निमादे घनानंद जे देवा वाचून दुसरं काही चिंतन करायचं नाही हे महात्म्याचं लक्षण आहे महाराज पण आपलं असं होतं किती केलं तरी प्रपंचाचं चिंतन होतं आणि प्रपंचाचं चिंतन हे दुःखाला कारण आहे आणि देवाला चित्त अर्पण करायचं म्हणजे देवाशिवाय दुसरं चिंतन काही करायचं नाही दुसरं जरी आलं तरी सुद्धा ते दूर करायचं आणि पुन्हा पुन्हा भगवत चिंतन करायचं चित्ताची शरणागती आहे देवाला चित्तार्पण करायचं तया चित्तांग देवोनिया शरण अंग म्हणजे आपलं शरीर शरीर देवाला अर्पण करायचं देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईला अवघा तुका म्हणे आनंद देह समर्पिजे देवा आपला देह देवाला समर्पण केला पाहिजे संताला समर्पण केला पाहिजे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा देहाचा भार आपण काही घ्यायचाच नाही आणि घेतला तरी काय होणार नाही तरी म्हणून घेऊ नये भार काहीच न घ्यावा होईला अवघा तुका म्हणे आनंद आनंद होईल म्हणून तुकाराम महाराज सांगतात अहमाच्या चित्तांग देऊनिया शरणरी घ हे देवाला द्या आणि मग शरण देवाला जा महोदधी का गंगरी गाले जैसे ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात की महोदधी म्हणजे सांगतात की समुद्राला ज्याप्रमाणे गंगा अनन्य शरण जाते म्हणजे काय करते हो किती जरी अडथळे आले तरी सुद्धा ते अडथळे मनामध्ये न धरता
ती समुद्रापर्यंत जाईपर्यंत थांबत नाही. आता सांगतात महोदधी का गांग निरंतर तैसे ईश्वरा वाचून काही जे अनिकलानी नाही ते कशी बुद्धी पाही अर्जुना जगी ती खरी बुद्धी आहे. म्हणून देवाला शरण जावं आणि देवाला शरण जात असताना कायेने वाचेने मनाने असं देवाला शरण जावं. विठ्ठल देवाला शरण जावं. तुकाराम महाराज तर हनुमंतरायाला शरण जातात. मग देवाला शरण जावं हे खरं का संताला हनुमंतराय कोण आहे? हनुमंतराय संत आहेत. पण हनुमंतराय संत आहेत का देव आहेत? त्याचं उत्तर असं आहे हनुमंतराय संतही आहेत आणि देवही आहेत. विठ्ठल विठ्ठल जनाबाई महाराज सांगतात ऐशा संता शरण धावे ऐशा संता म्हणजे कैशा संता? संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा तो जुहार रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नतत ऐशा संता शरण जावे. ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराजांना यांना शरण जावं. ऐशा संता शरण जावे. आपला विचार चालला होता की देवा याचा अर्थ असा झाला की देवाला शरण जावं आणि संतांना शरण जावं. आणखीन कोणाला शरण जावं? तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयं. भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये मायेचं वर्णन पूर्वी केलेलं आहे आणि मायेतून तरुण जाण्याकरता श्री गुरूंना शरण दिलं पाहिजे. मग ते श्री गुरु कसे असावेत? तस्मात म्हणजे म्हणून मायेतून तरुण जायचंय ना तुम्हाला तस्मात् गुरुं प्रपद्येत गुरुकडे शरणागती करावी. जिज्ञासु श्रेय उत्तमं जिज्ञासू जो आहे म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे त्याला आपलं कल्याण व्हावं असं ज्या शिष्याला वाटतं त्यांनी काय करावं? श्री गुरूंना शरण जावं. ते श्री गुरु कसे असते? शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयं. शाब्दे निष्णात परे निष्णात ब्रह्मण्य उपशमाश्रयं. परब्रह्माच्या ठिकाणी ज्यांची वृत्ती स्थिर झालेली आहे अखंड वृत्ती त्यांची परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे आणि शम दम उपशम हे ज्यांच्या ठिकाणी आहेत अशा सर्व लक्षणाने युक्त असणारे जे संत आहेत श्री गुरु आहेत त्यांना जिज्ञासू असणारा मुमुक्षु जो आहे त्यांनी त्यांना शरण जावं. विठ्ठल सप्तज्ञाने पारंगतो ब्रह्मानंदे सदा डुल्लतो शिष्य प्रबोधनी समर्थो तो मूर्तिमंत स्वरूप माझे. या श्लोकावर नाथ महाराज लिहितात शब्दज्ञाने पारंगत. शब्दज्ञान त्या श्री गुरूंना पारंगत आहेत. ते अगदी बरोबर सर्व पंक्ती शब्दाच्या शास्त्राच्या विचारसागर वृत्ती प्रभाकर पंचदशी ज्ञानेश्वरी भागवत अगदी तंतोतंत सांगतात. शब्दज्ञाने पारंगतो तंतोतंत सांगतात म्हणजे जसं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे तसं सांगतात. याचं काही लोक सांगतात पण चुकीचं सांगतात. चुकीचं सांगत नाही बरोबर सांगतात. शब्दज्ञाने पारंगतो ब्रह्मज्ञाने सदा ब्रह्मानंदे सदा डुल्लतो. काही लोक सांगतातच पण त्यांना अनुभव नसतो महाराज.
काही लोकांना अनुभव असतो पण सांगता येत नाही. उदाहरणार्थ काही महात्मे जीवनमुक्त आहेत पण त्यांनी त्यांच्या गुरुवर श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, त्यांना ज्ञान झालं, ते ब्रह्मानंदामध्ये निमग्न असतात पण त्यांना बोलता येत नाही. मग गुरु कोण आहेत की गुरूंचं वेदशास्त्राधिकांचं अध्ययन झालेलं असावं आणि त्यांना ब्रह्मानंदाचा अनुभव पाहिजे. बरं, त्यांना शरण जावं. महाराज सांगतात की ब्रह्मानंदाचा अनुभव जर असेल, वेदशास्त्रामध्ये पारंगत आहे पण ब्रह्मज्ञानात ब्रह्मानंदाचा जर अनुभव नसेल, त्याकरता नाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड दृष्टांत दिलाय. दृष्टांत असा दिलाय की त्याप्रमाणे चरका असतो. आता आपण उसाचा रस पितो ना, तो चरका तो कर 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 वाजत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगला उसाचा रस थंडगार प्यायला मिळतो पण त्याला काही मिळत नाही. बरंच तो नुसता करकरच करतो. तसं आमच्यासारखे कीर्तनकार नुसते करकरच करतात, त्यांना काही मिळत नाही. विठ्ठल आमचं ठरलेलं असतं फक्त बोलायचं बस, बाकी काही नाही. म्हणून ते गुरुपदाला योग्य नाही. पुढे आपण चिंतन केलं की ज्या महात्म्याला गुरूंच्या कृपेने दशा प्राप्त झाली, कैसी कैयाईशी दशा येईन माझ्या अंगा, चित्त पांडुरंग धुरतसे. कैयाईशी दशा येईन माझ्या अंगा, चित्त मुमुक्षला वाटतं की आपल्याला ही दशा कधी प्राप्त होईल. परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु आनंदाश्रम स्वामी महाराज अखंड आनंदामध्ये असायचे. दया आपण ते सांडून काही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र जन्मभर सांगतात. आपण ते सांडून काही त्या ब्रह्माकार वृत्तीतून महात्मा तो कधी कधी येतच नाही. दया इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही, इंद्रिय वृत्ती गावावर तो येतच नाही. मग तो इंद्रियांच्या द्वारे विषयांचे सेवन करत नाही, हे काय सांगितलं पाहिजे का? मग मुमुक्षुला असा जो महात्मा आहे आपल्या ब्रह्मानंदामध्ये राहणारा, तशी अवस्था कधी प्राप्त होईल असं त्याला वाटतं. आपला विषय चालला होता की गुरुपदाला योग्य कोण आहेत, तर गुरुपदाला योग्य ते आहेत की ज्यांच्या ठिकाणी की शब्द ज्ञान आहे, नंतर ज्यांना परब्रह्माचा अनुभव आलेला आहे आणि शिष्य प्रबोधनी समर्थ. शिष्याला पटवून देता आलं पाहिजे. महाराज लोकांना पटवून देता आलं पाहिजे. कीर्तनामध्ये नुसते विनोद जर केले तर लोकांना आवडत नाहीत असं नाही, लोक हा करतात, हसतात लोक. पण कीर्तन झाल्यावर म्हणतात कीर्तनकाराने काही सांगितलं नाही, नुसते विनोदच केले. विनोद करता आले म्हणजे कीर्तन झालं असं नाही. मग काय आहे, शास्त्रीय विषय बरोबर पटवून देता आला पाहिजे, लोकांना पटला पाहिजे, पाठामध्ये पटवून देला आला पाहिजे. म्हणून शिष्य प्रबोधनी समर्थ तो मूर्तिमंत स्वरूप माझे. आणि असे श्री गुरु म्हणजे संत आहेत.
असे त्यांच्याकडे लक्षणं असतात. सांगतात की संतांचे लक्षण कोणते कोणते आहेत, श्रीगुरूंचे लक्षण कोणते आहेत. शाब्दे परेचे निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयम. महात्मा म्हटल्यानंतर त्याच्या ठिकाणी वेदशास्त्राधिकांचा अध्ययन, नंतर परब्रह्माचा अनुभव, आणखीन एक राहतं की त्यांच्या ठिकाणी दया पाहिजे. आपण हिमालयामध्ये जर गेलो तर अनेक महात्मे आपल्याला भेटतील, पण ते या थाटामध्ये असतात. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले, अशा त्या अनुभवामध्ये महात्मे असतात. त्यांना प्रपंच म्हणून काही नाहीच आहे, मग दया कोणाची आहे. संतांच्या ठिकाणी एवढी दया असते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तो पुरुष वीरराया मूर्तिमंत जान दया, मी उदयताची दया ऋणियाला भे. तो जो पुरुष आहे म्हणजे कसा, पायी काटा निहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलांचे ने. पायामध्ये काटा रुतल्यानंतर ज्याप्रमाणे जीवाला दुःख होतं, त्याप्रमाणे हा महात्मा असा असतो की दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर याला दुःख होतं, आणि दुसऱ्याला सुख झाल्यानंतर याला सुख होतं. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे सर्वतसे. त्याच्यामध्ये बारकावा स्वामी महाराज सांगायचे की दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर आपल्याला दुःख होतं. बऱ्याच लोकांना दुःख होतं, पण दुसऱ्याच्या सुखाने सुखी व्हायला पाहिजे, याला साधुत्व म्हणतात. मला सांगतात असे जे संत आहेत त्या संतांना शरण, एक देवाला शरण जावं, दुसरी गोष्ट संतांना शरण जावं. आपला विषय चालला होता की तुकाराम महाराज हनुमंतरायाला शरणागती करतात. मग हनुमंतराय संत आहेत का देव आहेत? उत्तर असं आहे, ते दोन्ही आहेत. विठ्ठल आपण चिंतन करत असतो की देव येताना त्यांच्या ठिकाणी दिव्यता आहे, येताना त्यांच्या ठिकाणी दिव्यता असते, त्याला देव असं म्हणतात. आणि साधूचा विचार करत असताना अब जब तुम आवे तब तुम रोये जग हसे, अब तुम ऐसी करणी करो तुम हसे जग रोये, याला साधू म्हणतात. साधू ज्या वेळेस जन्माला येत असतो त्यावेळेस सामान्य रूपानेच तो जन्माला येत असतो. आणि त्यावेळेस काय होतं, स्वामी सांगायचे, तुम रोये जग हसे. मुलगा झाला म्हणून सगळ्या लोकांना आनंद होतो, पण तो मुलगा ज्या वेळेस जन्माला येतो त्यावेळेस तो रडत असतो. का रडतो? याच्यामध्ये याच्याकरता भागवतामध्ये आणि चिंतन केलेलं आहे. देवहूती मातेला आणि कपिल महामुनी सांगतात, तो रडतो का? जो बालक जन्माला आला, जन्माला आल्याबरोबर तो का रडतो, याचं उत्तर सांगतात कपिल मुनी की त्याला गर्भवासामध्ये 7व्या महिन्यापासून अनेक जन्माचं त्याला ज्ञान होतं. आणि हे सगळं जे ज्ञान आहे तो देवाला विनंती करतो, एक वेळ तरी या जन्मा वेगळी दुरिताचे झाडे उगवणे, आठवी ना पाय हा माझा निवास रात्राणी दिवस पांडुरंगा. अनेक जन्माचं ज्ञान होतं. देवाला विनंती करतो, देवा आता या गर्भवासातून तू बाहेर घातलंस ना, मग मी दुसरं काही करणार नाही. बरं, गर्भवासामध्ये फार सुख असतं का? काय सांगू गर्भीची यातना, माझा भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र दाना, तुझा क्षणा ध्यात असे, काय सांगू गर्भीची यातना. गर्भवासामध्ये फार दुःख आहे महाराज, म्हणून महाराज सांगतात अनेक दुःख आहे आणि त्याला अनेक जन्माचं ज्ञान होतं. बाहेर आल्यानंतर ते मायेचं वारं लागल्याबरोबर त्याला काय होतं, ज्ञान जातं. स्वामी महाराज सांगतात, शिष्याला लोकेशनाचं वारं लागू नये, आळंदीच्या साधकाला लोकेशनाचं वारं लागू नये. लोकेशनाचं वारं लागलं की सगळं वाटलं होतं. विठ्ठल वाघाला जसं माणसाच्या रक्ताची सवय लागली की तो वाघ थांबत नाही, तसं साधकाला लोकेशनाचं वारं लागू नये असं स्वामी महाराज सांगायचे. बरं का, नामदेव महाराज सांगतात, अहंकाराचा वारा न लागू राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासे. तसं इथं याला मायेचं वारं लागल्याबरोबर तो आधी सोहम म्हणत असतो, पुन्हा म्हणतो कोहम म्हणतो. तो त्याचं ज्ञान जातं. मुख्य गर्भवासामध्ये जे ज्ञान असतं ते ज्ञान जातं आणि त्यामुळे त्या बालकाला दुःख होतं. विठ्ठल
विषय चालला होता की जन्माला येणं किती कठीण आहे, गर्भवासामध्ये दुःख आहे, जन्माला आल्यानंतर दुःख आहे, आणि या दुःखातून मोकळं जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे, देवाचं स्मरण केलं पाहिजे. आपला विषय चालला होता की अब जब तुम आवे तब तुम रोये जग हसे. तुम्ही रडतात आणि जग हसत असतं मुलगा आला म्हणून. मग कबीर महाराज सांगतात अब तुम ऐशी करणी करो, तुम्ही अशी करणी करा. तुम हसे जग रोये. महात्मा ज्या वेळेस देह सोडत असतो त्यावेळेस महात्मा हसत देह सोडत असतो महाराज, किंवा तो हसत देह सोडतो त्याला महात्मा म्हणत जात जावं. विठ्ठल आपलं कसं असतं, स्वामी मला सांगायचे, येताना रड, जाताना रड, आणि मध्ये काय रडा रड, दुसरं आपल्याकडे काही नसतं. पण हा महात्मा ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस सामान्य रूपाने जन्माला येत असतो, परंतु तो असं काही दिव्य प्राप्त करून घेत असतो. आम्ही स्वामींचं पाहिजे. स्वामी महाराजांना ज्यावेळेस 87 साली हृदय विकाराचा झटका आला त्यावेळेस आम्ही सगळे रडत होतो की आता स्वामी आपल्याला राहणार नाही. आणि त्यावेळेस स्वामी म्हणायचे, अरे रडता काय, वरच्या देवाची तुटली दोरी, खालचा देव कुंभा मारी, तुमच्या हातात काय म्हणले, नाट्या काय डॉक्टरच्या हातात आहेत का म्हणले, देवाच्या हातात आहेत. आणि स्वामी त्यावेळेस सांगायचे, आता डॉक्टरला मी यश देणार आहे म्हणले, आता मी जाणार नाही म्हणले. ही महात्म्याकडे ताकद असते महाराज. बोलणं वेगळं, ताकद असणं वेगळं. म्हणून महात्म्याकडे हे ताकद असते. आपला विषय चालला होता की आपण ज्या वेळेस जन्माला येतो त्यावेळेस सामान्य रूपाने असतो, आणि असा सामान्य रूपाने झालेला जो महात्मा असतो तो संतच असतो. स्वामी महाराज आपले संतच आहेत. आपला विषय चालला होता देव त्यांना म्हणायचं की ज्यांच्या येण्यामध्ये दिव्यता आहे. हनुमंतराया वेळेस आले, वानराचा वेश, सुवर्ण कोपीन दिसती कुंडले दे दिव्यमान. हनुमंतराय आणखीन त्यांचं काय विषय आहे महाराज, हनुमंताचे लिंग दर्शन मुख्य माता न देखे आपण, इतर देखो शके कोण, ब्रह्मचारी पूर्ण कपिराज. हनुमंतरायाला गर्भ कसोटी बर नाथ महाराज सांगतात, त्यांच्या लिंगाचं दर्शन आईलाच नाही तर बाकी त्यांचा काय विचार करता. म्हणून ज्याला अखंडित ब्रह्मचर्य म्हणतात, ज्यांचं ब्रह्मचर्य कधीच भंग होत नाही, ही दिव्यता आहे. नव्हे नव्हे उत्पन्न झाल्याबरोबर डोळे उघडल्याबरोबर सूर्याला धरायला जातात. हनुमंत पुसे बाळ भावे, मातेम्या क्षुधेशी काय बक्षावे, आदत्त फळ जे देखावे तेची खावे म्हणे माता. हनुमंतराय बाळ भावाने अंजनी मातेला विचारतात की आई मला भूक लागल्यानंतर मी काय खावं. हनुमंतरायला भूक सहन होत नाही. बरं अशोक पोटिकेतला आणि आणखीन वेगळा भाव आहे अशोक कोणातला असो. तर आईनं काय सांगितलं, हनुमंत पुसे बाळ भावे, मातेम्या क्षुधेशी काय भक्षावे, आरक्त फळ जे देखावे तेची खावे म्हणे माता. हिरवं फळ खाऊ नये, लहान मुलांना देऊ नये बरं, कारण दिलं तर त्यांचं पोट दुखेल ना, आपलं पोट दुखेल बरं. म्हणून लाल झालेलं जे फळ आहे ते फळ खावं म्हणून त्यांना सूर्योदय झालेला होता. हनुमंतरायाला वाटलं हे लाल फळच आहे, म्हणून हनुमंतराय जे उड्डाण केलं सूर्यापर्यंत गेले. ही दिव्यता आहे त्यांची बर. म्हणून त्यांच्या येण्यामध्ये दिव्यता असते काही माणसाच्या. आणि म्हणून हनुमंतरायाचा विचार करत असताना ते देव आहे ज्यांच्या येण्यामध्ये दिव्यता असते. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस बंदी शाळेमध्ये आणि अष्टवर्षाचे आई वडिलांना दर्शन देतात, 3 जन्माचं ज्ञान करून देतात, ही दिव्यता आहे महाराज. रामराया प्रगट होतात ही त्यांची दिव्यता आहे. अयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला अयोनी संभव, प्रगटला राघव, ही दिव्यता आहे. हनुमंतरायाचा विचार केला असताना त्यांच्या ठिकाणी दिव्यता पण आहे आणि ते संत आहेत. आपण चिंतन करत असतो की देवाच्या येण्यामध्ये दिव्यता आहे म्हणून देवाची जयंती. बरं आता अलीकडे आपण कोणाची जयंती करतो, बरं येण्यामध्ये ज्यांच्या दिव्यता आहे त्यांची जयंती, नंतर जाण्यामध्ये ज्यांची दिव्यता आहे त्यांना महात्मा म्हणायचं, त्याची पुण्यतिथी. बरं जाण्यामध्ये म्हणजे त्या महात्म्याने जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून घेतलेलं असतं.
आणि त्यानंतर तो महात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्या तिथीला पुण्यतिथी म्हणतात बरं का. तसं आपण कोणाची पुण्यतिथी घालतो बरं का, पण त्याला पुण्यतिथी म्हणायची का नाही हा विचार आहे. शास्त्राने सांगितलं पाहिजे हा महात्मा ज्यावेळी देह ठेवतो ती तिथी पुण्य होते म्हणून त्यांच्या जाण्यामध्ये महत्व आहे. जाण्यामध्ये म्हणजे याचा अर्थ लोक महात्म्याला मारतील ना, मग तसं नाही. ते सहज ज्या दिवशी देह ठेवतात ती पुण्यतिथी होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आपला मात्र असं आहे सर्वतंत्र स्वतंत्र आहे. येण्यामध्ये महत्व नाही आपल्याला, जाण्यामध्ये महत्व नाही बरं. परंतु हनुमंतरायाचा विचार करत असताना हनुमंतराय देवही आहेत आणि संतही आहेत हे तुकोबरायांना परिपूर्ण माहित असल्या कारणाने त्यांना शरणागती करतात. अभंगाच्या पहिल्या शरणात शरणागती हनुमंता शरणची हनुमंता. तुकाराम महाराज दोनदा म्हणतात शरण शरणची हनुमंता. जी शब्द याचा अर्थ महाराज असा आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. पूर्वीच्या काळची पद्धत होती मोठ्या माणसाने हाक मारल्यानंतर ओ म्हणायचं नाही जी म्हणायचं बरं. म्हणून इथं जी म्हणजे महाराज. ज्ञानेश्वर महाराज अर्थ सांगतात तसं शरण शरणजी हनुमंत. आपण म्हणते महाराज आहात पण फार मोठे थोर आहात. तुकोबाराय हनुमंतरायाला शरणागती करतात. शरण शरणजी हनुमंता इथपर्यंत ठीक आहे. पण तुकाराम महाराजांचे शब्द असे असतात की ज्यांचं वर्णन करतात त्यांना आनंद झाला पाहिजे बरं. तुकाराम महाराजांचं विशेष आहे बरं. तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकाराम महाराज सहज बोलतात पण सहज बोलत असताना कसं बोलतात ते क्षराक्षर वेगळा तुका भवनी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. श्री विठ्ठलाच्या प्रसादाने ते बोलत असल्या कारणाने ज्यांची स्तुती करतील जो विषय प्रतिपाद्य जे वर्णन करतील त्यांना आनंद होणार. म्हणून हनुमंतरायाला महाराज सांगतात तुझा आलो रामदूता. हनुमंतरायाला रामदूत म्हटल्यानंतर जास्त आनंद होतो. स्वामी सांगायचे अलीकडच्या लोकांना महाराज म्हणल्यानंतर बरं वाटतं. पूर्वीच्या लोकांना महाराज म्हणत नव्हते बरं का. पूर्वीचे लोक महाराज फक्त स्वामी सांगायचे ज्ञानेश्वर महाराज फक्त महाराज बरं. बाकी साखरे बुवा जोग बुवा आणि बुवा म्हणणं हे फार त्यावेळेस मानाचं होतं बरं. विठ्ठल त्यामुळे आम्ही आनंदीला गेल्यानंतर सर्व लोक बुवा म्हणतात प्रेमाने बरं का. पांडुरंग त्यांचं जे नाव असेल ते. आणि पूर्वीचे लोक त्यांना जर विचारलं तुम्ही कोण बोलतात ते म्हणायचे मी अमुक अमुक नाव माझे मी बोलतो. पण अलीकडे महाराज शब्द एवढा गुळगुळीत झालाय की लहान मुलांना जे विचारलं कुणी ते म्हणतात माझं नाव घेतात तर मी अमुक नावाचा महाराज आहे असं म्हणतात.
राहिलं नाही आता काही. बस म्हणजे कोणी उठावून स्वतःला महाराज म्हणून घ्यावं. स्वामी सांगायचे गुजरातीमध्ये स्वयंपाक करणारे, चहा करणारे त्यांना महाराज म्हणतात. विठ्ठल असं हनुमंतरायाला महाराज म्हणण्यालाही आवडत नाही. त्यांना काय आवडतं? रामदूत रामदूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा. म्हणून त्यांना रामदूत म्हणलेला त्यांना आवडतं. म्हणून तुझा आलो रामदूता. नंतर महाराज सांगतात काय पाहिजे तुम्हाला? काय भक्तीच्या वादा, हनुमंतरायाला आवडणारं जे नाव आहे त्या नावाचा उल्लेख करतात. तुझा आलो रामदूता. काही लोक म्हणतात तुम्हा आलो रामदूता. अर्थ ठीक आहे पण गाथेमध्ये तसे शब्द नाही. तुझा आलो रामदूता असा आहे आणि आपल्या वारकऱ्याचा नियम आहे गाथेमध्ये असेल तसंच म्हणायचं. आपल्या मनाचा शहाणपणा करायचा नाही. बरं म्हणून तुझा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा. भक्तीच्या वाटा तुकाराम महाराज हनुमंतरायाला विचारतात. भक्तीचे आचार्य आहेत. भक्तीचे आचार्य कोण कोण आहेत त्यांचा विचार करत असताना रामायणामध्ये 3 पात्र प्रामुख्याने येतात की एक भरत आहेत. भरत भक्तीचा आचार्य महाराज सांगतात. भरतजी हे भक्तीचे आचार्य आहेत महाराज. दुसरे कोण आहेत? लक्ष्मण हे भक्तीचे आचार्य आहेत. नंतर कोण आहेत? भगवती सीता हे भक्तीचे आचार्य आहेत आणि हनुमंतराय भक्तीचे आचार्य आहेत. प्रत्येकाचा विचार जर आपण केला तर भरत भक्तीचा आचार्य की भक्तीचे आचार्य म्हणजे महाराज त्यांच्याकडून भक्ती आपण शिकावी. रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे की भरत ज्या देशामध्ये आहेत नंदीग्रामामध्ये आहेत त्या ठिकाणी किती सुंदर असं नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे की त्या भक्तीचा प्रभाव एवढा आहे की झाड झुडप प्राणी मनुष्य त्या भरताच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर सर्वांना एकच आवडतं. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम शक्तीचं प्रकरण आहे 7 अध्याय. त्याच्यामध्ये भरताच्या आश्रमाचं वर्णन नाथ महाराज करतात. ते करत असताना सांगतात, त्याला दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे मलयागिरी नावाचा पर्वत आहे त्याच्यावर असणारा 52 चंदन म्हणतात. त्या चंदनाचं वर्णन असं आहे महाराज की उकळती म्हणजे कढई आहे, कढईमध्ये तेल उकळत आहे आणि त्या तेलामध्ये त्या चंदनाचा एक बुंद एक थेंब जर टाकला तर संपूर्ण ते उकळणारं तेल थंड होत, बर्फासारखं थंड होत. त्याला म्हणतात 52 चंदन. आणि त्या चंदनाचं आणि रूपकर्मा वर्णन करतात की तो चंदन ज्याप्रमाणे काय करतो, ज्याप्रमाणे आपल्या संगतीमध्ये असणारे बोरी आहेत, बाबळी आहेत, त्या सर्वांचा काय करतो तर सर्वांना सुगंध देतो. संतानी सरता केलो तैशा, संतानी सरता केलो तैशा, संतानी सरता केलो तैशा, संतानी सरता केलो तैशा, संतानी सरता केलो तैशा. अधिकारी चंदनाते बोरी जातीला, चंदनाते बोरी जातीला, गुण दोषला तू अधिकारी करू, गुण दोषला तू अधिकारी करू. श्री संत एकनाथ महाराज गोड वर्णन करतात, तुकाराम महाराज गोड वर्णन करतात. तो चंदनाचा प्रभाव आहे. संगतीला असणाऱ्या बोरी बाबडी त्यांना पण चंदन करायचं, हा चंदनाचा प्रभाव ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ज्यांची भक्ती उद्धृत झालेली आहे, ज्यांची भक्ती परिपक्व झालेली आहे, त्या महात्म्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला ही भक्ती करावं असं वाटतं. म्हणून त्यांना महात्मे म्हणायचं. तुकाराम महाराजांचं वर्णन करतात की तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये काही त्यांच्या मित्राने नाटकाला, सिनेमाला घेऊन गेले नाटकाला, आणि तिथं नेल्यानंतर त्यांना वाटलं तुकाराम महाराज जमतील. तुकाराम महाराज जाऊन बसल्यानंतर ती जी नर्तन करणारी जी स्त्री होती तिलाच नाचता येईना, ती देवाचे गाणे म्हणायला लागली. हा महात्म्याचा प्रभाव असतो महाराज. किंवा आणखीन सांगतात तुकाराम महाराज मस्जिदीमध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर बाकीच्या लोकांनी सांगितलं तुम्हाला इथं राहता येणार नाही. महाराज नाही झाले, म्हणजे ठीक आहे. संतांचा आग्रह नसतो. स्वामी महाराज सांगायचे आग्रह म्हणजे प्रपंच आणि निराग्रह म्हणजे परमार्थ. साधूंचा कोणता आग्रह नसावा. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे ठीक आहे, म्हणजे चालू मी मंदिराला काय नाही राहायचं. त्यांना काय समदृष्टी झाल्या कारणाने सगळं सारखंच महाराजांना. महाराज पुढे चालल्यानंतर ती मस्जिद त्यांच्या मागे चालली. महाराज विठ्ठल भक्तीचा प्रभाव आहे महाराज, भक्त म्हणून असा ज्यांच्या भक्तीचा प्रभाव आहे त्यांना आचार्य म्हणायचं. आता आचार्य कुणी म्हणून घेत स्वतःला बरं का, हे निवड सोपं नाही ते आचार्य म्हणून घ्यायचं बरं. म्हणून असो महाराज सांगतात भक्त भरत भक्तीचा आचार्य. दुसरे भक्तीचे आचार्य कोण आहेत? लक्ष्मणजी आहेत. रामायणामध्ये वर्णन आहे महाराज की रामरायाचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस वसिष्ठ कुलगुरू सांगतात लक्ष्मणाला युवराज पदाचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे.
लक्ष्मण मान्य करत नाही, रडायला लागतात. का? ते सांगतात अंगामध्ये राज्यमद चढल्यानंतर देवाची भक्ती होत नसते महाराज. म्हणून मोठे जे साधू संत असतात कोणतंच पद स्वतःला घेत नाही. बरं, आम्ही मात्र नसले तरी पद लावून घेतो. विठ्ठल साखरे महाराजांची गादी आळंदीमध्ये. बरं, गुरुनाम गुरु दादा महाराज साखरे. दादा गेल्यानंतर दादांचे जावई असणारे, त्यांना आपण तात्या म्हणतो होता, तर ते गादीवर होते. तेही गेले. त्यानंतर परभणीकर गुरुजी स्वामी महाराजांना म्हणाले की तुम्ही हे साखरे महाराजांची गादी तुम्ही चालवा. स्वामी महाराजांनी सांगितलं मला ते जमणार नाही. म्हणजे परभणीकर गुरुजी स्वामींना म्हणाले मी तुम्हाला शिकवतो पाठ सांगायचं. मुख्य काय आहे, साखरे महाराजांच्या गादीवर पाठ सांगता आले पाहिजेत. विचारसागर वृत्ती प्रभाकर गुरुजी स्वामींना म्हटले मी तुम्हाला पाठ शिकवतो, कसं शिकवायचे त्या गादीवर तुम्ही बसा. स्वामी म्हणले ते मला जमायचं नाही. विठ्ठल म्हणजे महात्मे उपाधी कोणती लावून घेत नाही आणि आम्ही मात्र नसलेल्या उपाध्या मागे लावून घेतो. मग उपाधी लावून घेत नाही त्याला महात्मा म्हणायचं काय? नसलेल्या उपाध्या लावून घेतात त्याला महात्मा म्हणायचं. तुम्ही ठरवा बरं, माझा विषय नाही तो. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात की नसली हा भक्तीचा प्रभाव आहे. पहिले भक्तीचे आचार्य कोण आहेत? भरत आहेत. दुसरे कोण आहेत सांगतात तुकाराम महाराज भक्तीचे आचार्य आहेत. मग एका आचार्याने दुसऱ्या आचार्याला भक्ती विचारण्याचं काय कार्य आहे? हनुमंतराय भक्तीचे आचार्य आहे, तुकाराम महाराज भक्तीचे आचार्य आहेत. मग तुकाराम महाराजांनी हनुमंतरायाला भक्तीच्या वाटा का विचाराव्यात? तुकाराम महाराजांना माहित असताना याच्याकरता विचाराव्यात की आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला माहिती असताना आपल्यापेक्षा मोठ्या लोकांनी आपल्याला तुमचं जे आहे ते बरोबर आहे असं शिक्कामोर्तब केलं पाहिजे. आपला विचार चालला होता की भरत भक्तीचे आचार्य आहेत, लक्ष्मण भक्तीचे आचार्य आहेत. राज्यपद घेतलं नाही महाराज, युवराजपद म्हणजे जवळजवळ राजाच महाराज नव्हे. राजापेक्षा सुद्धा मोठा मान असतो. रावणाच्या सभेमध्ये युवराज कोण होते? विभीषण होते महाराज. त्यामुळे विभीषणाचा फार मोठा मान आहे. आपल्याला तिकडे शिकायचं नाही आता, पण एवढा मान होता की विभीषण ज्या वेळेस सभेमध्ये यायचे त्यावेळेस इंद्रजीत सर्व राक्षस बाजूला व्हायचे. का? त्यांचा मान मोठा आहे. एक तर रावणाचे भाऊ आहेत आणि पुन्हा युवराजपद आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की लक्ष्मणाला सांगितलं की युवराजपद तुम्ही घ्या, त्यांनी सांगितलं मी घेणार नाही. मग भरताना देतात तो भाग वेगळा. म्हणून लक्ष्मण भक्तीचे आचार्य आहेत, भगवती सीता या भक्तीचे आचार्य आहेत. कशावरून सांगतात की ज्या वेळेस रामरायाने हनुमंताला काय झालं, अनेक वानर सर्व दिशेकडे गेले. भगवती सीतेचा शोध घेत होतात आणि दक्षिण दिशेकडे मुख्य जे वानर आहेत नळ नील जांबवंत इत्यादी, आणि हे सगळे वानर गेल्यानंतर आता सीतेला शोधायचं. परंतु हनुमंतराय बुद्धिमत्तान वरिष्ठम, ते सीतेला पाहायचं, सीतेचा शोध घ्यायचा, पण ती सीता कशी कळाली पाहिजे आपल्याला. मग ते सांगतात रामरायांना मी विचारून येतो. रामाकडे जातात, विचारतात देवा सीतेचं स्वरूप काय आहे, सीता कशी आहे. मग त्यावेळेस रामराया सांगतात सीता ज्या झाडाखाली बसलेली असेल, म्हणजे सीतेच्या मुखातून तर राम राम हे स्मरण आहेच, पण ते झाड वृक्षवल्ली ते सुद्धा सगळे राम 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 असं म्हणतात. ती माझी सीता समजाय सगळं. हनुमंतराय आणखीन बुद्धिमान, ते सांगतात हे ठीक आहे, मी सीतेला मी ओळखलं, पण सीतेने मला ओळखलं पाहिजे का? मग काहीतरी तुम्ही ओळख द्या ना. मग रामराया हातातली जी मुद्रिका जी आहे ती हनुमंतरायाला देतात की ही मुद्रिका तू घेऊन जा, म्हणजे सीता तुला ओळखेल. म्हणजे भगवती सीतेचं वर्णन रामराया करतात आणि ती कृश झालेली आहे आणि सतत तिला झोप नाही, रात्रंदिवस सारखं राम 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 एवढं स्मरण आहे. आणि आणखीन असं भगवती सीतेचं सगळं वर्णन आणि प्रत्यक्ष हनुमंतरायाने ते पाहिलं. आणि शेवटचा प्रसंग आहे, शेवटचा प्रसंग असा आहे की रावण धारातीर्थी पडतो, रामांचं राज्य सगळीकडे येतं.
नंतर विभीषणाला राज्याभिषेक केला जातो आणि हे सगळे वाचत जातात भगवती सीतेकडे येतात. तिथे एक प्रसंग आहे महत्वाचा बरं का. बाकीचे वानर म्हणतात सगळं झालं, आता भगवती सीतेला रामाकडे घ्या, काय हरकत आहे. हनुमंत काहीच बोलत नाही, एक नाही दोन नाही, एक स्तब्ध असा ते वानर बोलून तरुण सगळे ते वानर सगळा कल्लोळ करतात की हनुमंतरायाला काही कळत नाही, असं कसं काय व्हायला लागलं. हनुमंतरायाने सांगितलं चला म्हणून. हनुमंतरायाला विचारलं जांबवानाने, तुम्ही का बोलत नाहीत म्हणले. आता भगवती सीतेला तर तिकडं रामाकडे घ्यायला पाहिजे ना. हनुमंतराय सांगतात की मला रामाने अजून सांगितलं नाही सीतेला माझ्याकडे घेऊन या म्हणून. हनुमंत त्यावेळेस असं म्हटल्यानंतर जांबवान हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंतराय तुम्हाला सगळं कळते म्हणले, पण एवढी गोष्ट तुम्हाला कळणार नाही. असा कोणता पती आहे की पत्नीला माझ्या दर्शनाला घेऊन या असं व्यवहारामध्ये म्हणत नसतात म्हणले. असं म्हटल्यानंतर हनुमंतरायाला ते मान्य होतं. ते सांगतात जांबवान तुम्ही सांगाल त्याप्रमाणे. विठ्ठल आणि त्यावेळेस विभीषणाने पालखी आणली बरं आणि सांगितलं आई साहेब स्नान वगैरे सगळं करा आणि अभ्यंग स्नान करा. वस्त्रालंकार आता राजाच आहे ना विभीषण, वस्त्रालंकार सगळे आणलेले आहेत आणि हे सगळे घ्या आणि त्यानंतर पालखीमध्ये बसा. तिथं भक्ती सांगायची बरं आपल्याला. भगवती सीता सांगतात मी काहीच करणार नाही, काहीच करणार नाही म्हणजे रामाला पाहिल्याशिवाय मी स्नान करणार नाही, अभ्यंग स्नान करणार नाही, वस्त्रालंकार करणार नाही. ठीक आहे, सगळ्यांनी मान्य केलं की रामाला जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत ठीक आहे. पण सांगतात की पालखी आणली ना, पालखीमध्ये बसा. भगवती सीता सांगतात पालखीमध्ये बसून जर राम भेटला असता तर पंढरीची आळंदीची वारी लोकांनी कशाला केली असते. विठ्ठल भगवती सीता सांगतात पालखीमध्ये बसून, गाडीमध्ये बसून, विमानामध्ये बसून राम भेटत नसतो घरात. मग कसं करावं लागतं. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठल. आणि गात जागा आम्ही काय करतो खात जागा. खाल्लं पण पाहिजे नाही असं नाही बरं काय, परंतु खाण्यापेक्षाही जास्त चाललं पाहिजे आणि भजन करत चाललं पाहिजे. भगवती सीतेने सांगितलं की काय मी चालतच येणार आणि चालत रामरायाकडे जातात. नव्हे आणखी पुढचा प्रसंग आहे. रामरायाचा विजय होतो आणि सगळ्यांचा विजय झाल्यानंतर अनेक रावणाची आई भेटते रामरायांना आणि हे सगळं झाल्यानंतर रामराया सांगतात त्रिजटा जी आहे ज्या त्रिजटेने माझ्या जानकीला काय केलं तर सांभाळलं, तिचं मला दर्शन घ्यायचं नाही. त्रिजटा विभीषणाची बहीण आहे आणि त्रिजटेकडे विमान घेऊन जातात की तुला रामरायाने बोलवलेलं आहे असं म्हटल्यानंतर किती आनंद झाला त्यांना. पण त्यांनी सांगितलं मी विमानामध्ये बसणार नाही. का माझे गुरु भगवती सीता माझा गुरु असणारे ते स्वतः रामाकडे पायी गेले आणि पायी जाऊन सुद्धा रामाने एवढी सीतेची परीक्षा पाहिली महाराज. रामचं काय मग माझे गुरु असणारी भगवती सीता ही त्याप्रमाणे पायी चालली तशी मी सुद्धा पायीच येणार. म्हणून हे भक्तीचे आचार्य बरं कोण कोण आपण विचार केला. भरत लक्ष्मण शत्रुघ्न पण आहेत बरं, भगवती सीता आणि ह्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आचार्य कोण आहेत हनुमंत आहेत बरं. म्हणून महाराज सांगतात काय भक्तीच्या ज्या वाटा मज गावाव्या सुभटा. भक्तीच्या वाटा हनुमंतरायाला विचारतात भक्तीच्या अनेक वाटा आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती आहे भागवतामध्ये. या भक्तीचे पुन्हा 3 प्रकार केलेले आहेत. असं एकंदरीत भागवतामध्ये 81 प्रकारच्या भक्ती होतात आणि प्रत्येक भक्तीची वेगळी वेगळी वाट आहे. कशी भक्ती कुणी केली काय केली वगैरे वगैरे मोठा विचार आहे. म्हणून तुकाराम महाराज हनुमंतरायाला विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठोबार कुमारी.
ब्रह्मज्ञानाचे भूषण नवविधा भक्तीचे जीवन कपिकथन शिववन्य. हनुमंतरायाला आणखीन एक विशेष आहे की हनुमंतराय आजही आहे. हनुमंतरायाला भगवती सीतेने आशीर्वाद दिलेला आहे. कोणता आशीर्वाद दिलेला आहे? हनुमंता होई चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञानानुभवी नित्य नवे सुख संभवी श्रीराम पदवी वैभवे. भगवती सीतेनं त्यावेळेस हनुमंतरायावर प्रसन्न होतात. त्यावेळेस हनुमंतरायाला आशीर्वाद देतात. हनुमंता होई चिरंजीवी. हनुमंतराय चिरंजीव आहेत. तेही जीवित्व ज्ञानानुभवी. ते जिवंत आपल्यासारखे जीवित नाही, ज्ञानानुभवी. ज्ञानाचा अनुभव त्यांना येतो. म्हणून ज्ञानाचा अनुभव जो असणारा आनंद, त्या आनंदामध्ये सतत हनुमंतराय आहेत. म्हणून यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिं बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीं नमत राक्षसांतकम. त्या आनंदामध्ये असतात. आजही सगळीकडे ते प्रगट आहेत. म्हणून ते चिरंजीव आहेत. त्यांना ज्ञानाचा अनुभव आहे. तेही जीवित्व ज्ञानानुभवी नित्य नवे सुख संभवे श्रीराम पदवी वैभवे. असं असणारे हनुमंतराय, त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. युद्ध कसं करावं, ब्रह्मचर्य कसं सांभाळावं, सगळ्या गोष्टी. त्यामुळे सगळ्यामध्ये श्रेष्ठ हनुमंतराय आहेत. म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मज गावाव्या सुभटा. आणि हनुमंतरायांना सर्वांचे आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. रामरायाचा आशीर्वाद आहे, पुन्हा लक्ष्मणजीचा आशीर्वाद आहे, भरतांचा आशीर्वाद आहे, भगवती सीतेचा आशीर्वाद आहे. असा आशीर्वाद सर्वांचा घेतला राजांनी. रामाचा परिपूर्ण आशीर्वाद आहे. त्यामुळे पहा तुम्ही, प्रत्येक गावोगावी रामाचं मंदिर असतं का? असतं असं सांगता येत नाही. बहुतेक नसतं, कुठंतरी असतं बरं का. परंतु हनुमंत बोलू नका, परंतु हनुमंतरायाचं मंदिर मात्र प्रत्येक गावामध्ये आहे. एका गावामध्ये 2-2 आहेत महाराज. म्हणून हनुमंतराय सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहेत. आजही ते आहेत. आजही आपल्याला दर्शन देतात ते. आणि चिरंजीव आहेत. म्हणून महाराज सांगतात त्यांना शरणागती करायची. काय भक्तीच्या त्या माटा मजदावा बळवंत विवेकवंत भक्ती वैराग्य ज्ञानवंत सर्वार्था साधक हनुमंत श्री रघुनाथ तुष्टलानाथ. महाराज सांगतात ते कसे आहेत? बळवंत आहेत, विवेकवंत आहेत. बहुतेक बळवंत लोक विवेकवंत नसतात बरं. आणि ज्यांच्याकडे विवेक आहे त्यांच्याकडे बळ नसतं. इथले सगळे सोडून पण सांगतात पैलवान म्हटलं की त्याचा जो मेंदू असतो तो गुडघ्यामध्ये असतो. बहुतेक इथले सगळे सोडून जातात. आता पैलवान राहिले नाहीत. आता स्वामींच्या भाषेमध्ये पाप्याचे पितर. पण हनुमंतरायाचा वर्णन असा आहे बळवंत विवेकवंत. काही लोक नुसते विवेकवंत असतात, त्यांच्या अंगात काही शक्ती नसते. तसे हनुमंतराय नाही, तर बळवंत विवेकवंत भक्ती ज्ञान वैराग्यवंत. भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्यवंत. सर्वार्था साधक हनुमंत. सर्व आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचे असेल हनुमंतरायाची सेवा करायची. श्री रघुनाथ तुष्टला. नव्हे नव्हे आणखी नाथ महाराज सांगतात राम सकळ स्वरूप स्थिती तो राम प्रभू धीरा मारुती दास्य करिसिया होराती ख्याती त्रिजगती रामदूता. श्रीराम सुख प्रकाशक हनुमान झाला सत्य एक सुखाची ही सोली व सुख कपिनायक मारुती. असं मारुतीरायांचं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे. म्हणून सगळ्यामध्ये श्रेष्ठ असणारे, संतही असणारे, देवही असणारे. काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासभट. आणखी कशी आहेत? शूर आणि धीर. स्वामी काजी तो सादर. ते शूर आहेत आणि धीर आहेत. शूर म्हटल्यानंतर अनेक वीरांना हनुमंतरायाने मानलेलं आहे. जंबुमाली आहे, आणखीन अनेक वेग राक्षस आहेत महाराज, त्यांना हनुमंतरायाने मानलेलं आहे. म्हणून शूर आणि धीर. धीर आहे. तुका म्हणे पिलिया वीर संत धीर समुद्र. त्याप्रमाणे हनुमंतराय शूर आहेत, वीर आहेत. आता शूर म्हणत असताना बाह्य शत्रूला मारणं हे शूरत्व हनुमंतरायाकडे आहे. आणखीन कोणतं महत्वाचं आहे? महाराज सांगतात काम क्रोध बंदे खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो सावी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
म्हणून कामक्रोधांना हनुमंतराय जिंकणारे असल्या कारणाने महाराज सांगतात सर्व बाजूनी श्रेष्ठ असल्या कारणाने शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका म्हणे रुद्रा या अभंगामध्ये हनुमंतरायाचं भरपूर तंतोतंत आणि परिपूर्ण असं वर्णन केलेलं आहे. शूर आणि धीर स्वामी काजी तू सागर. आपण शूर आणि धैर्य ज्याला म्हणतात ते धैर्य त्यांचं कधीच भंगत नाही असे आपण शूर धीर आहात. आणखीन बाह्य शत्रूला जिंकणारे आणि हृदयातले असणारे कामक्रोधादी शत्रू आहेत त्यांना जिंकणारे. प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप त्यांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये प्रल्हादेची सांगतात की जोपर्यंत अंतर शत्रू जिंकलेले नाहीत, बाहेरचे शत्रू किती तरी जिंकले तरी सुद्धा तो खऱ्या अर्थाने शूर नाही. त्यामुळे हनुमंतराय मात्र कसे आहेत तर अंतर शत्रू जिंकणारे असे असल्यामुळे तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे काम क्रोध बंदी कानी
तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. गोस्वामी, गो म्हणजे इंद्रिय आणि त्यांचे स्वामी म्हणजे ज्यांचे इंद्रिय ताब्यामध्ये आहेत त्यांना गोस्वामी म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे आपण गोस्वामी तुळशीदासजी असं म्हणत असतो. तुकाराम महाराज सांगतात आम्ही तसेच आहोत. महाराज सांगतात तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. हनुमंतरायांचं वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी पण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये हनुमंतरायाचं वर्णन केलेलं आहे. ध्वजस्तंभावरी वानरो. बारकावा सांगतात की तुका ज्ञानेश्वर महाराज सांगतात ध्वजस्तंभावरी वानरो. वानर म्हटलं की हनुमंतराय गुरकले. ज्ञानेश्वर महाराज हुशार असलं ते म्हणतात तो मूर्तिमंत शंकर. असं म्हटलं की थंड झाले. ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकर. सारथी शारंग धरो अर्जुनेसी. तसं तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे रुद्रा. आपण कोण आहात? रुद्र आहात. साक्षात भगवान शंकर आपण आहात. तुका म्हणे रुद्रा. आणखीन सांगतात अंजनीची या कुमारा. आपण अंजनीचे कुमार आहात. याच्यामध्ये बारकावा सांगतात की राम लक्ष्मण आणि भगवती सीता हे सगळे लंके रावणाला मारून लंकेवरून अयोध्येला येत असताना आणि अंजनी माताचं सांगितलं की आपण आता सगळं करून आलोच ना. तर अंजनी मातेचं म्हणजे हनुमंतरायाच्या आईचं दर्शन घेऊन जाऊ असं म्हटल्यानंतर सगळे येतात आणि अंजनी मातेला आनंद वाटतो. रामराया आले महाराज. देव घरी आल्यानंतर कोणाला आनंद वाटत नाही. देव घरा आला भक्ती सुमनाने पूजिला. मग अंजनी मातेला फार मोठा आनंद होतो. आणि हे सगळं झाल्यानंतर रामराया हनुमंतरायाचा पराक्रमाचं वर्णन करतात. तुझा आई तुझा मुलगा असा एवढा पराक्रमी आहे. हे सगळं ऐकलं आणि तिने सांगितलं माझा मुलगा तगड आहे. काय त्याने केलं म्हणले तुम्हाला किती त्रास दिला म्हणजे ते रावणाला मारायला हे करायला. रामराय म्हणतात असं म्हणू नको. तिने सांगितलं माझ्या दुधामध्ये एवढी शक्ती आहे आणि त्या मानाने हनुमंताने काहीच काम केलेलं नाही. आणि मग काय करते ती आपल्या दुधाची धार दगडावर पिळल्याबरोबर दगड फुटतो महाराज. तिने सांगितलं हे दूध त्यांनी पिलेले. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्हाला त्यांनी काहीच करू नव्हतं पाहिजे. रावणाला सुद्धा त्यांनी मारलं पाहिजे होतं. सगळंच केलं पाहिजे होते. दुधाची ताकद ती आहे माझ्या म्हणून अंजनीची या कुमारा. रामराय म्हणतात का आई अगं असं तुझ्या मुलाला वाईट म्हणू नको. तिने सांगितलं दुधाची ताकद ती आहे. असं तात्पर्य एवढं सांगायचं की आपल्या आईचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाला आनंद वाटतो. जिवंतपणे माणसं आई वडिलांना विचारतील की नाही सांगता येत नाही बरं का. पण आई गेल्यानंतर मात्र आईची आठवण सगळ्याला येते. कारण तेवढं प्रेम करणारं जगात कोणीच नाही आहेत. फक्त देवानी संत आहेत. विठ्ठल तुका म्हणे रुद्रा आपण रुद्र आहात. भगवान शंकर आपण आहात आणि आणखीन कोण आहात? अंजनीच्या पोटी आपण आलेला आहात. अंजनीची या कुमारा. अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी. सूर्योदय समयासी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटाला नामा म्हणे म्या वंदिला. असे असणारे हनुमंतराय तुकाराम महाराज हनुमंतरायाचं वर्णन करतात. आपण आकुळनेरकर सर्व मंडळी हनुमंतरायाचा उत्सवाने दरवर्षी करत असतो. विठ्ठल विठ्ठल. हनुमंतरायाच्या भक्तीने काय होतं? पहिली गोष्ट आपल्याला बल येत. हनुमंतराय आपल्याला काय शिकवतात? व्यायाम केला पाहिजे. आरोग्य आपलं चांगलं राहिलं पाहिजे महाराज. आपल्याला जर परमार्थ करायचा असेल तर आरोग्याची फार गरज आहे. पूर्वीच्या काळामध्ये पैलवान म्हटल्यानंतर ते मारुती रायाचे सगळे भक्त असायचे. म्हणून हनुमंतरायाची भक्ती बलाकरता जरूर आहे, शौर्याकरता जरूर आहे. आपल्याला ब्रह्मज्ञान व्हावं, आपल्याला भक्ती व्हावी, आपल्याला वैराग्य प्राप्त व्हावं याच्याकरता हनुमंतरायाची भक्ती सर्वांनी केली पाहिजे. विठ्ठल आणि ती सुद्धा कशी करायची? कायेने वाचेने मनाने करायची. हनुमंतराय रामरायाची भक्ती करतात ठीक आहे, पण आपण मात्र त्यांची करायची.
ऐशा संत शरण जावे जनी म्हणे त्याला द्यावे. आणि हनुमंतरायाची भक्ती केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काहीही कमी राहत नाही. सांगतात की हनुमंतरायाकडे काय आहे? यश आहे. यशे थोरा विला मारुती विभीषण केला लंकापती अवतार देवनी करणाती कीर्ती दिगंती भातविने ज्ञाने उपदेशिला चतुरान ऐश्वर्ये थोरा विला अर्जुन वैराग्य शुकाते बोधून ब्रह्म सनातन पावविला. भक्त देवाने काय केलं? देवाकडे 6 गुण आहेत महाराज. ते 6 गुण कोणते आहेत? ज्ञानेश्वर महाराज सांगतात ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती येथ. हे 6 गुण देवाकडे आहेत आणि देवाने एक एक गुण आपल्या एक एक भक्ताला दिला आहे. त्याप्रमाणे हनुमंतरायाला यश नावाचा गुण दिलाय. आपल्याला जर आपलं कार्य संपूर्ण परिपूर्ण व्हावं असं वाटत असेल तर हनुमंतरायाचं दर्शन घेऊन जायचं. आणखीन सांगतात की प्रवासाला जात असताना 7 वेळेस श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये असं 7 वेळेस म्हणायचं. असं म्हटल्यानंतर अपघात कधी होत नाही. विठ्ठल त्या कार्याकरता आपण निघालो. हनुमंतरायाचं स्मरण केलं की ते कार्य परिपूर्ण होतं. म्हणून कलियुगामध्ये असणारे अनेक भक्तांना दर्शन देणारे अनेकावर उपकार करणारे असे असणारे हनुमंतराय तुकाराम महाराज त्यांना शरणागती करतात. शरण शरणजी हनुमंता तुझा लो रामदूता ज्ञानेश्वर. मारुतीराया बलभीमा सगळे बोला काय हरे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी 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 जय बोलो हनुमान की